सर आमची गावाले दोन मुली इथून MBBS ला लागल्यात आणि त्यांच्याकडून माहिती काढून आम्ही इथे आलो सर. तुम्हाला काय वाटतं ट्युशन एरिया लातूर इथलं इन्फ्रास्ट्रक्चर लातूर पॅटर्न बद्दल तुमचं काय रिव्ह्यू? लातूर पॅटर्नचं बरंच नाव ऐकलेलं प्लॅन आहे भविष्यामध्ये कुठल्या कोर्ससाठी ऍडमिशन घ्या? नीटसाठी आली सर. मोठेगाव सरांचं नाव तर मी बऱ्याच वेळी म्हणजे युट्यूब चॅनलला पण मी बऱ्याच वेळा त्यांचं नाव पण ऐकलेलं आहे, व्हिडिओ पण पाहिलेला आहे. त्यांचा रिझल्ट वगैरे बघितला ना, म्हणजे पास्ट इयर्स वगैरे, सो एक्सपेक्ट आहे की इथंच ॲडमिशन वगैरे व्हावं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. लातूरच्या ट्युशन एरियामध्ये 10वी मधनं जे विद्यार्थी 11वी मध्ये जाणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप एक्झाम आज 15 मार्च रोजी आयोजित केली होती. त्या एक्झाममध्ये कुठल्या जिल्ह्यातनं पालक आलेले आहेत विद्यार्थ्यांना घेऊन, त्यांच्या लातूर पॅटर्न बद्दल म्हणजे कुठून त्यांनी ऐकलेलं वगैरे काय गोष्टी आहेत, लातूर पॅटर्न मध्ये आता सध्या कशा पद्धतीने ट्युशन्स वगैरे म्हणजे विद्यार्थ्यांचा पालकांचा रिस्पॉन्स आहे, या सर्व गोष्टी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहेत. तर हा व्हिडिओ एंडिंग पर्यंत नक्की बघा. विद्यार्थी मित्रांनो, इथं ट्युशन एरियामध्ये काही पेरेंट्स आणि स्टुडंट्स भेटलेले. काय नव्हतं? माझं नाव सोनाली राठोड आहे. तू आता 10वी मधनं 11वी मध्ये? हो, 11वीत जाणार आहे. मग तू आता आधी कुठल्या स्कूलमध्ये होते? मी माउंट लिटरस स्कूल. CBSE ला होते का? RCCचा एक्झाम देण्यामागचं रिझन काय तुझं? त्यांचा रिझल्ट वगैरे बघितला ना, म्हणजे पास्ट इयर्स वगैरे, सो एक्सपेक्ट आहे की इथंच ॲडमिशन वगैरे व्हावं. तू काय नाव ऐकून इथं ऍडमिशन घेण्याचा विचार केला? म्हणजे भरपूर माझे पप्पाचे जे फ्रेंड्सचे लेकरं आहेत आणि फ्रेंड्स जे म्हणजे रिलेटिव्स मधले आहेत, तर त्यांचे पण रिझल्ट आले तिथून, म्हणून मला पण वाटते की मग माझं पण इथून निघून गेली, एक्सपेक्ट आहे. या विद्यार्थिनीचे पेरेंट्स पण इथं आहेत. सर काय नाव आहे तुमचं? किशोर राठोड. तुम्ही काय विचार करून RCC मध्ये ऍडमिशन घेण्याचा विचार केला? सर आमची गावाले दोन मुली इथून MBBS ला लागल्यात आणि त्यांच्याकडून माहिती काढून आम्ही इथे आलो सर. तुम्ही आता पॅरेंट्स मिटिंग अटेंड केली का? हो केली सर. कुठल्या गोष्टी तुम्हाला पॅरेंट्स मिटिंग मधनं शिकायला भेटलं? केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजीचं सगळं मार्गदर्शन केलं त्यांनी. कसं शिकवतो आम्ही, कसं काय करतो आणि RCC मध्ये कशी अडीअडचणी दूर करतो हे सगळं सांगितलं. येस. जे विद्यार्थी आता 10वी मध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांना जर तुम्हाला एखादा मेसेज द्यायचा असेल तर काय मेसेज द्याल? मला तर चांगलं वाटलं सर. तर वातावरण व्यवस्थित आहे आणि नांदेडपेक्षा आम्ही हिंगोलीचे आहेत. नांदेडपेक्षा इथं मुलीसाठी सेफ्टी आहे सर. इथं मॅडम पण आहेत आपल्याकडे. तर मॅडम, आता तुम्ही हॉस्टेलचा वगैरे काय विचार केला? हॉस्टेल का तुम्ही फॅमिली सोबत राहणार? नाही, हॉस्टेलमध्ये ठेवायचं. आमचं फॅमिलीमध्ये नाही राहू शकत, कारण आमचा जॉब हिंगोलीला आहे ना. हां, म्हणून. तुम्हाला कसं वाटलं इथलं पॅरेंट्स मिटिंग मध्ये वगैरे कुठल्या गोष्टी शिकायला भेटल्या? खूप छान वाटलं आणि शिकवण्याची पद्धत पण छान वाटली सरांची. आणि लेकरांकडे एकदम जास्त फोकस करून लक्ष देतात आणि मागं राहिलेले त्यांच्याकडे वेगळे बॅच म्हणून नाही बघत, म्हणजे त्यांना पण समोर नेतात. हां, असे बोलले सर. आता तुमचं काय प्लॅन आहे भविष्यामध्ये कुठल्या कोर्ससाठी ऍडमिशन घ्या? नीटसाठी आली सर. हो, आता बघू तिचं रिझल्ट आलं की आणखीन आमचे 1-2 विद्यार्थी आम्ही वाढू, तिथं टाकू. माझी दुसरी मुलगी पण येणार पुढच्या वर्षी. आता 10वीला आहे ती. पुढच्या वर्षी ती पण येणार आहे. या RCC मध्येच ऍडमिशन घ्या. हो सर. छान वाटलं. थँक्यू. तुझं काय नाव आहे? आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आणि टीचर लोक पण चांगले आहेत आणि बाहेर गावचे टीचर असल्यामुळे चांगले ते म्हणजे ते रिझल्ट चांगले येईल असं मला वाटतं. हिंदीचे जे टीचर आहेत, म्हणजे हिंदी भाषेतून जे बोलले ना सर ते, फिजिक्सचे आणि केमिस्ट्रीचे. काय नाव आहे तुझं? माझं अमित कुमार किशोर राठोड नाव आहे. काय करायचं तुला भविष्यामध्ये? मला UPSCची एक्झाम द्यायची आणि कलेक्टर बनायचं. IIT. तुझं काय नाव आहे? माझं नाव मोनाली राठोड. काय बनायचं तुला? मला IAS बनायचं आहे आणि म्हणजे RBC मधून मला IIT करून IPS साठी हे करायचं आहे. ऑल द बेस्ट. विद्यार्थी मित्रांनो, पाहू शकता तुम्ही या ठिकाणी पॅरेंट्सचा आणि विद्यार्थ्यांचा रिव्ह्यू RCC सेट एक्झाम बद्दल कसा आहे. आणि लातूर पॅटर्न मध्ये खूप दूरदूरून पॅरेंट्स येतात, कारण लातूर पॅटर्नने आतापर्यंत तेवढा रिझल्ट दिलेला आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. लातूरमध्ये 11वी साठी ऍडमिशन घेण्यासाठी पालक आपल्याला भेटलेले ट्युशन एरियामध्ये. काय नाव आहे सर तुमचं? मी डॉक्टर विजय सिंह. कुठून आला तो?
मी संभाजीनगर मग तुम्हाला काय वाटतं ट्युशन एरिया लातूर इथलं इन्फ्रास्ट्रक्चर लातूर पॅटर्न बद्दल तुमचं काय रिव्ह्यू? लातूर पॅटर्नचं बरंच नाव ऐकलेलं आहे. एज्युकेशन हब म्हणून आपल्या मराठवाड्यामध्ये चांगलं आहे. इथले बरेच माझे मित्राचे जे मुलं आहे बरेच लागले होते, त्याच्यामुळे म्हटलं बघून येऊ कसं आहे. ट्युशन एरियामध्ये दुसरा पण कोचिंग आहे, तुम्ही RCC ची टेस्ट का द्यायचा विचार? RCCचे मी बरेच व्हिडिओ बघितलेले मोठे गावकर सरांचे सुद्धा RCCचे युट्यूबला, त्याच्यामुळे म्हटलं आणि रिझल्ट पण चांगले दरवर्षी बरेच पोरं लागतात. आता तुम्हाला कशासाठी तयारी करायची? नीटसाठी काय नीट मुलगी माझी नीटसाठी. ऑल द बेस्ट तुम्हाला. तुमच्या मुलगी नीटच्या मध्ये चांगले मार्क पाडेल, RCC सोबत तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. थँक्यू. या ठिकाणी पॅरेंट्स आणि विद्यार्थी आपल्याला भेटले आहेत. काय नाव आहे तुझं? जिया. कशाची तयारी करायची तुला? नीट. कुठून आलेली तू? सातारा. म्हणजे आता भविष्यामध्ये तुला MBBS बनायचं आहे का? होय होय. कुठल्या स्कूलमध्ये शिकत होती? संजय घोडावत. CBSE ला का? सर तुमचं काय नाव आहे? नमस्कार, माझं नाव निलेश मुंगसे, सातारावरून आलेलो आहे मी. लातूर बद्दल माहिती कुठून भेटले तुम्हाला? लातूर म्हणजे आता इथं ॲक्च्युली प्रोशक्ती म्हणून नावाची एक मुलगी आहे आणि तिच्या थ्रू आम्हाला ही माहिती मिळाली होती की अशा पद्धतीनं आपण RCC मध्ये ॲडमिशन करू शकतो. आणि मोठेगाव सरांचं नाव तर मी बऱ्याच वेळी म्हणजे यूट्यूब चॅनलला पण मी बऱ्याच वेळा त्यांचं नाव पण ऐकलेलं आहे, व्हिडिओ पण पाहिलेले आहेत. आणि लातूरमध्ये त्यांचं नाव खूप मोठं आहे मला ऑलरेडी माहीत होतं, आणि तिथून एक इन्फॉर्मेशन मिळाली आणि ऑलरेडी हे माहीत असल्यामुळं आम्ही जास्त इकडं अट्रॅक्ट झालो होतो. जसं आम्हाला कळालं की आता नवीन बॅच सुरू होते, आम्ही लगेच त्याचा म्हणजे ॲडमिशन प्रोसेस वगैरे काय ती लगेच लक्षात घेतली. आणि ही जी इच्छा होती खूप की मला नीट करायचं आहे MBBS, म्हणजे ते ऑलरेडी 2-3 वर्ष अगोदरपासून तिचं स्वप्न आहे ते. आणि मला तर वाटतं आता इथं ॲडमिशन मिळाल्यानंतर नक्कीच ती स्वप्न साकार करू शकते. सर तुम्ही काम काय करता? मी ॲक्च्युली रिटायर झालेलो आहे आर्मीतून. 11 मराठामध्ये मी सर्व्हिसला होतो, मराठा रेजिमेंटमध्ये, आणि तिथून मी साधारणतः 6 वर्ष झाली रिटायर झालेलो आहे. आता सध्या माझा एक न्यूट्रिशन बेसवरती बिझनेस चालू आहे आणि तो मी बघत मुलं हँडल करतो. आता तुमच्या घरामध्ये एकच मुलगी शिकत आहे का अजून पण शिकत आहे? मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. आता एकीला डॉक्टर व्हायचं आहे, दुसरीला डिफेन्समध्ये जायचं आहे आणि मुलाला बिझनेस करायचा आहे. त्यामुळे तिघांचे 3 स्वप्न आहेत. तर कशा पद्धतीनं आता देव आणि मोठे सर कशा पद्धतीनं आपल्याला सपोर्ट करतील याची आम्हाला गॅरंटी आहे, खात्री आहे. डेफिनेटलीच तुमचं स्वप्न RCC मध्ये आल्यानंतर पूर्ण होईल अशी आमची अपेक्षा आहे. तुझं ड्रीम मेडिकल कॉलेज कुठलं आहे? अजून डिसाईड केलं नाही. ठीक आहे, ऑल द बेस्ट सर, थँक्यू. ॲक्च्युली आता मेडिकल कॉलेजबद्दल बोलतो. ॲक्च्युली आता सातारमध्ये एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज चालू झालेलं आहे. ते घरापासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि आमची इच्छा आहे की त्या मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळावं. चांगली गोष्ट आहे, बट मला असं वाटतं की मेडिकल कॉलेज जेवढं जुनं असेल तेवढं चांगलं राहतं. राईट. मुंबई सारखं वगैरे. ओके. त्यापेक्षा प्रेफरन्स त्याला दिला तर तुमचा फायदा. तरी चालेल, कसं काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे कुठेही मिळालं मेडिकल कॉलेजला तरी चालू शकतं. ऑल द बेस्ट सर तुम्हाला. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आताच तुम्ही पाहिलं कशा पद्धतीने RCC लातूरमध्ये सेट एक्झाम पार पडलेली आहे. अशा पद्धतीचे यूट्यूब व्हिडिओज पाहण्यासाठी आणि लातूर पॅटर्न बद्दल ऑथेंटिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा किंवा माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. थँक्यू.